नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सदाशिव मात्र तिथे बाहेर सोप्यावर झोपलेला असतो आणि मैनावती हातामध्ये पेपर घेऊन आता त्यामधील एक ॲड वाचत असते आणि आता एकावर एक काय फ्री आहे हे प्रत्येक गोष्ट ती वाचत असताना परत आता तिचे हावभाव आहे तर ते मात्र अगदी सायलीला काही बघवत नाही. सायली मात्र आता तिच्याकडे बघत असते. सायलीला खूप राग येतो आणि एक तर आता सोप्यावर झोपल्यानंतर आता सोप्यावरील पिलो वगैरे आहे तर त्या खाली फेकून दिलेल्या असतात आणि तेथे आता त्या सोप्याच्या शेजारी मात्र आता यांनी तर खूप पसारा घालून ठेवलेला असतो. सायलीला मात्र इतका राग येतो, परंतु आता ही महिना होती. एकावर एखादा फ्री असे जे ॲड आहे तर ते वाजत असते आणि म्हणते की अरे अरे काही कपड्यावर 50% सूट आहे. जेव्हा आता ॲड ती वाचते, आता ती तिच्यातच मग्न असते, तेव्हा आता सायली रागाने थोडीशी पुढे येते आणि रागाने म्हणते की आई. तेव्हा आता लगेच मैनावती म्हणते की सायली अग तू का इकडे ये, तुला मी काय दाखवते बघ. अग कपड्यावर 50% फ्री आहे तर आणि हा जो पत्ता आहे तर तो येथील जवळच्या दुकानामधील आहे आणि खाली बघ आता दुसरी आहे की एका चपलेवर दुसरी चप्पल फुकट. म्हणून सायलीला तर राग येतो, परंतु तरी सुद्धा ती शांत असते. तेव्हा आता मैनावती खुश होत म्हणते की सायले अगं आहे की नाही डबल धमाका ऑफवर. त्यावर आता सायली म्हणते की हे बघ आई, मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. तर तेव्हा मैनावती म्हणते की हो का, आणि पेपर बाजूला ठेवते आणि काय बोलायचं आहे बोल, बस खाली. त्यावर तर सायली विचारते की एक काम करू, आपण स्टडी रूममध्ये जाऊन बोलूयात का, कारण बाबा इथे झोपलेले आहे. तेव्हा आता मैनावती म्हणते की अगं पोरी हे बघ, तुझे बाबा म्हातारी झाले त्यामुळेत यांना कधी पण आणि कुठे पण झोप लागते. पण हे बघ अग, जरीही ते झोपले असले तरी सुद्धा सगळीकडे लक्ष असतं त्यांचं, त्यामुळे तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. जे तुला बोलायचं आहे तर ते बोल लवकर. तू बस बर खाली, नक्की तुला काय म्हणायचं आहे ते सांग. अग सायली सांग. तेव्हा आता आपली ही सायली बघतच असते आता कसे हे मैनावतीला नक्की काय बोलू हे. मात्र सायली आता मैनावतीकडे बघत विचार करते. शेवटी आता सायली खाली बसते आणि सायली आता विचारायला सुरुवात करते की तुम्ही त्या दिवशी काय म्हणत होतात. आणि त्याच वेळेस आता प्रिया तिच्या रूम मधून बाहेर पडणार, तोच लगेच आता सायली आणि मैनावती नक्की काय बोलतात हे बारीक कान देऊन ती ऐकण्याचा प्रयत्न करते आणि दरवाजातच उभी राहते. सायली मैनावतीला विचारत असते, तुम्ही नक्की त्या दिवशी काय म्हणत होतात की लहान असताना मी चोया करायचे, मारामारे करायचे. तर त्यावर तो मैनावती म्हणते की हो अगं, जे खरं आहे ना तेच सांगितलं आम्ही, आणि मी तर तुझ्या बाबांना सारखं हेच म्हणायचे की आपल्या या धाकटीने म्हणजे तू डोक्याला सारखा ताप आणून ठेवलेला आहे. तर त्यावर आता सायली म्हणते की हे बघा, परंतु जेव्हापासून मला हे सर्व आठवते तेव्हा मी कधीही असे नव्हते. म्हणजे कसे की आश्रमात असताना मी इतकी वाईट वागत होते तर मधुनी मला तसे सांगित सुद्धा असते, परंतु मधुभाऊ तर नेहमी माझं कौतुकच करायचे. तेव्हा आता प्रियाला लगेच दडपण येते. प्रियाला असं वाटते की नक्की हे सायलीला या दोघांचा संशय आला की काय, असं ती विचार करते. तेव्हा आता मैनावती सायलीचंही बोलणं ऐकते आणि फक्त मान डोलावत असते. तर सायली आता पुढे म्हणते की हे आई, आश्रमात असताना जेव्हा मी राहत होते तेव्हा मात्र कधीही कुणाला न विचारता कुणाच्याच वस्तूला मी हात वगैरे लावलेला नाही, तर मग मी चोया कस करत असतील तेव्हा आता मैनावती म्हणते की अगं बाळा, हे बघ, लहानपणी काही मुलं हे वात्रट असतात, पण जशी ते समजूतदार होतात तशी शहाणी होतात. तर परंतु हे बघ, तू शहाण होण्याच एक सुद्धा लक्षण दाखवलेले नाही, आणि हे बघ, जराही तुझ्यावरून नजर हटली तरी सुद्धा काहीतरी तांडव तू केला असे समज. कधीतरी झाडावरून अगदी चढून ढोबळ खोडून घे, कधीतरी शेजारच्या मुलाचा शर्ट फाडून टाकते, आणखीन काहीतरी कर, आणि कधीतरी तर कुणाच्या बाजारच्या पिशवीतून तू भाजीच चोरायची
आणि काय काय करायची सायली, तुला काय सांगू. तेव्हा आता प्रिया हे सर्व ऐकत असते. आता हे सर्व ऐकून सायली विचारते की आई, अगं पण मी इतक्या चोया वगैरे करत होते तर कधी माझ्यावर ओरडला का नाहीत? तेव्हा तुम्ही मला खरं वागायला का सांगितलं नाही? तर मैनावती म्हणते की अगं हे बघ सायली, तुला अगदी प्रेमाने समजावलं, अगदी लाडाने समजावलं, अगं हे बघ मारून सांगितलं, झोडपून सांगितलं, ओरडून ओरडून सांगितलं, परंतु तरी सुद्धा तू सुधारण्याचं नाव घेत नव्हती. अगदी डोई जड झाली होती तू. डोई जड आणि शेवटी आम्ही तुला विकलं असे. मात्र आता मैनावती बोलून जाते. आता मैनावती विकलं असं म्हटल. यानंतर आता सदाशिव मुद्दाम अगदी जोरात ठसका लागण्याचं नाटक करतो, जेणेकरून आता सायलीचं लक्ष आता सदाशिवकडे असेल म्हणून तो आता जोरात अगदी ठसका लागल्याचं नाटक केल्यानंतर आता मैनावती विचारते की काय झालं? पाणी देऊ का? भाईने पाणी प्यायला देते. आता सायली बघतच असते. तेव्हा सदाशिव राहू सायलीकडे बघतो. तेव्हा मात्र आता लगेच मैनावती म्हणते की हो अहो ठीक आहे. आता सदाशिव खुलवत असतो. मैनावती म्हणते की अजूनपर्यंत ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि आता सदाशिवची ती पाठ थोपडत असते. आणि आता पाठ थोपडत असताना म्हणते की अगं ती टीना मीना रीना आहे ना, तर त्यांनी आठवण काढली असेल बहुतेक यांची. आणि कधी कधी असं होतं, हे बघा तुम्ही टेकून बसा बरं, काही झालेलं नाही. तेव्हा मात्र आता सायली तर विचारतच असते. सायली मात्र आता मैनावतीच्या त्या बोलण्याचा विचार करते की नक्की मी डोहिज्ड झाले म्हणून यांनी विकून टाकलं. आता विकणं असं म्हटलेले असते, परंतु सायलीने पुढचा शब्द ऐकलेला नसतो. सायली त्याच शब्दाचा अगदी विचार करत असते की नक्की मी डोहिज्ड झाले, मग आई नक्की पुढे काय म्हणाली असेल, पण तेव्हा मात्र मी नेमकं त्यावेळेस काय केलं असेल बरं. आता याचा बारीक विचार ती करते. तर प्रिया आता हे सर्व ऐकते आणि आता विचार करते की सायलीला इतक्या चौकशा का करायच्या आहेत, का ती त्यांना इतकी विचारच करत असेल. आता DNA रिपोर्ट मिळाले तरी सुद्धा यांच हे खोदकाम सुरूच आहे. तर आता मात्र यांना मी कसं थांबू बरं? अर्जुन आणि सायलीचा संशय घालू कसा मी? हे दोघं तर अगदी माती खायला निघालेत आणि एक दिवस सुद्धा या दोघांच्या टेन्शनमुळे मला अगदी निवांत झोपता येईना. त्यामुळे आता मात्र ही चिठ्ठी आहे तर ती लगेच मला त्यांच्या खोलीत ठेवायलाच हवी. तेव्हा प्रिया लगेच आता ती चिठ्ठी या सदाशिव आणि मैनावतीच्या रूममध्ये ठेवायला घेऊन जाते. त्यानंतर आता इकडे साक्षी मात्र तयार होऊन सचिनला भेटण्याची वाट बघत असते. आता त्याला फोन करत असते, परंतु तो साक्षीचा फोन काही उचलत नसतो. आता साक्षी वैतागते आणि तेवढ्यात आता दरवाजाची बेल वाजते. तर आता साक्षी खुश होत दरवाजा उघडते आणि आता सचिनला बघून ती तर खूपच खुश होते. आणि आता दोघे एकमेकांना हाय करतात. तर आता साक्षी म्हणते की मला तर असं वाटलं होतं की आता सुद्धा आपली भेट नाही होऊ शकत, आयुष्यभर आपण ऑनलाईन स्टिंगच करत राहू की काय असं वाटलं होतं. आणि फायनली आपली भेट तर झालीच. तेव्हा आता सचिन म्हणतो हे होऊ नये यासाठीच तर भेटायला आलो ना. तेव्हा आता साक्षी खुष्ट म्हणते की सो वेलकम होम तेव. हा आता सचिन आपला लगेच साक्षी समोर येतो. आता साक्षी त्याच्याकडे अगदी रोमटेक होत बघत असते. तेव्हा आता सचिन लगेच आता साक्षीकडे बघतो आणि साक्षीला म्हणतो की हे बघ, तू जशी पिक मध्ये दिसत होती त्यापेक्षा आणखीनच ब्युटीफुल अगदी समोर दिसतेस. तेव्हा मात्र आता साक्षी खुश होत म्हणते की खरंच तू सुद्धा तुझ्या पिक्समध्ये जसा दिसतो पण त्यापेक्षा जरा जास्त डॅशिंग सुद्धा दिसतो. तेव्हा मात्र आता सचिन खुश होत म्हणते की थँक यू. तर आता साक्षी खुश होऊन म्हणत असते कारण मी आता अगदी थोडंच नर्वस होते, कारण अशा ॲपवरून मी आतापर्यंत कधीही कुणाला भेटले नव्हते. आवर आता सचिन लगेच हसतो आणि म्हणतो की तुला काय वाटलं की हे मी नेहमी करतो की काय? त्यावर तर सायली म्हणते की नो नॉट लाईक दॅट. तेव्हा मात्र आता साक्षीने आपलं नाव समीरा सांगितलेलं असतं. तर सचिन म्हणतो की हे पक आता मात्र ही आपली भेट आहे तर ती मात्र फायद्याच ठरणार आहे. हे पक समीरा, कारण मला वाटलं नव्हतं की मला इतकी सुंदर, स्मार्ट आणि कर्तबगार हुशार मैत्रीण असेल म्हणून. तेव्हा आता लगेच साक्षी खुश होते
आणि म्हणते की अरे माझ्याबद्दल जी काही तू हुशार की गातो ते संपणार आहे की नाही. आणि हे पक मी मात्र आपल्यासाठी दोघांसाठी मस्त जेवण ऑर्डर केलेलं आहे, त्यामुळे तू तयार हो, फ्रेश वगैरे हो, त्यानंतर आपण जेवण करूयात. तेव्हा मात्र आता सचिन बोलता बोलता विचारतो की बेडरूम. तेव्हा साक्षी अच्छ्याने बघते आणि परत सचिन विचारतो की वॉशरूम कुठे आहे. तर आता साक्षी तिकडे बोट दाखवते. त्यानंतर आता सदाशिव आणि मैनावती आपल्या रूममध्ये येतात. तर आता सायलीने जे प्रश्न विचारले असतात तर मैनावती लगेच म्हणते की अरे देवा, बघितलंस ना, ही सायली फक्त आपल्याला प्रश्न विचारून भंडावून सोडते की तिच्या मनामध्ये काय सुरू असेल आपल्याविषयी. बाई, खरंच किती प्रश्न विचारले, हे सांग ते सांग, असे अनेक प्रश्न ते विचारत होते. आणि तेव्हा तर मला भीती वाटत होती की काहीतरी चुकीचं बोलते की काय मी, आणि नक्की काय बोलायचं तेच मला सुचत नव्हते. आणि तेवढ्यात आता सदाशिवच त्या प्रियाने ठेवलेल्या चिठ्ठीकडे लक्ष जाते. ती चिठ्ठी तो उचलतो आणि मैनावतीला विचारतो की ही चिठ्ठी कोणाची आहे, आपल्या रूममध्ये कोणी ठेवली असेल. त्यावर मैनावती म्हणते की मला कुठे माहिती, तुम्हीच ठेवली असेल. तर सदाशिवराव आता ती चिठ्ठी पूर्ण भरलेली असते. तेव्हा आता लगेच सदाशिव म्हणतो की मैने, अग सायलीने लिहिलेली ही चिठ्ठी आहे तर आपल्यासाठी. तर मैनावती म्हणते की अहो मग वाचा केलेत. आणि आता 2 वर्षानंतर मला असं वाटतं की काही नवीन जी माणसं आहे तर ती माझ्या आयुष्यामध्ये असावीत, त्यामुळे मात्र मी नवीन काही अकाउंट्स ओपन केले. तर त्यावर आता सचिन म्हणतो की अग हे बघ, जेव्हा मी तुझे पिक्स बघितले त्यावेळेस माझी रिएक्शन काय होती हे तुला माहिती आहे का, की तुझी जी काही पर्सनॅलिटी आहे तर ती तुझ नावाला एकदम असे सूट करते. तर समीरा शेखर समीरा असे जेव्हा आता सचिन म्हणतो तर साक्षी त्याच्याकडे बघत असते. आणि तेवढ्यात मात्र आता अस्मिताचा कॉल मात्र सचिनच्या मोबाईलवर आलेला असतो. सचिन आता खिशातून मोबाईल काढतो आणि फोन कट करतो. तेव्हा आता समी ही साक्षी बघत असते. साक्षी त्याला म्हणते की अरे फोन अटेंड कर. तेव्हा आता सचिन म्हणतो की नाही, म्हणजे हे बघ, मला आता कोणतंही काम नाही करायचं, मला फक्त माझा वेळ आहे तर तो तुझ्यासाठी ठेवायचा आहे. तर तेव्हा आता साक्षी इतकी खुश होत असते आणि बरोबर ती सचिनला आपल्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर मात्र आता इकडे पूर्णाई सायलीला सांगते, अगं कुणाचं मन कस आहे साक्षी, सायली हे तुला कळते. अगं महिप्त शिखरे सुद्धा कसा आहे हे सुद्धा प्रतापला पहिल्यांदा तू सर्वात एक नंबर सांगितलं. तर आणि हे पग तन्वीच्या बाबतीत तर बोलायला नकोच, कारण आमच्या डोळ्यावर अगदी नात्याची ही झापड होती, पण तू मात्र अगदी ते तन्वीला ओळखून होतीस. त्यामुळे आता मी तुला सांगते की सायली, हे बघ, तू सुद्धा स्वतःच्या मनाचंच कौल घे. तुझ्या मनातील हा गुंता आहे ना, तो लगेच सुटून जाईल. त्यावर आता पूर्णाजच बोलणं ऐकून सायलीचा चेहरा खोलतो. आता सायली खुष्ट म्हणते की पूर्णाजी, अहो तुमचं बोलणं ऐकूनच मला इतकं हलकं वाटतं. आणि हे बघा पूर्णाजी, थक्यू. तेव्हा आता पूर्णाजी हसते आणि म्हणते की अगं बेडाबाई, आजीला कोणी थक्यू म्हणत काग. अगं हे बघ, अस्वस्थ वाटलं तर पटकन आजीच्या खुशीत राहायचं असतं, आजी तर असतेच त्यासाठीच. तेव्हा तर सायलीचा चेहरा आणखीनच खुलतो. त्यानंतर आता इकडे ही वेडी मैना होती आणि सदाशिव मात्र प्रियाने त्यांना ज्या कामाला लावलेलं आहे सायलीच नाव सांगून तर त्या कामाची लगेच तयारी करतात. आता बगीच्यामध्ये बागेत देतात. बाहेर आता झाडांना पाणी वगैरे घालून आता ती कटिंग करण्याची जी काही कात्री आहे तर ती हातात घेते ही मैनावती आणि म्हणते की बघा हो, किती मोठी कात्री आहे ही, कशासाठी वापरत असतील बरं. त्यावर आता सदाशिव म्हणतो की अगं असेल कशातरी काहीतरी कापण्याची. तेवढ्यात प्रिया आता या दोघांना बघते आणि त्यांच्याकडे येते. तेव्हा आता प्रिया त्यांच्याकडे बघून आता खुश होत म्हणते की अरे देवा, म्हणजे या भिकायांना थोडीशी तरी अक्कल आली. तर कारण मी चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं हे तर लगेच तसं वागायला सुद्धा लागलेत. म्हणून प्रिया आता खुश होते. परंतु आता हे यांचं हे जे काम सुरू आहे
तर ते बघायला मात्र सगळे सुभेदार इथे असायलाच हवेत, कारण यांच्यामध्ये आणि सायलीमध्ये काहीतरी कोणती कामाची एक गोष्ट साम्य आहे. तर आणि त्यांनी हे बघायलाच हवे. तेव्हा आता प्रिया मुद्दाम लगेच ओरडण्याच नाटक करते आणि म्हणते की ओ हे काय करता तुम्ही, विमल लवकर बाहेर ये, आई बाबा सगळेजण लवकर बाहेर या. तेव्हा आता सदाशिव ओरडत असतो, तुला दिसत नाही का झाडांना पाणी घालतो ते. आणि तेवढ्यात मात्र आता पूर्णाजीच्या आणि साईच्या कानावर सुद्धा हे शब्द पडतात. प्रियाचा आवाज ऐकू येतो. तेव्हा मैनावती प्रियावर ओरडते की अगं एक कशाला इतकी बोंबलते, झाडांना पाणी घातलेली माणस तू अजूनपर्यंत बघितली नव्हती का. त्यावर पूर्णाजीच्या कानावर हा आवाज ऐकल्यानंतर पूर्णाजी साहिलीला विचारते की कोण आहे की इतक्या मोठ्याने ओरडतात, म्हणून नक्की हा तन्वीचा आवाज वाटतो. तेव्हा आता सायली म्हणते की हे बघा पूर्णाजी, तुम्ही बसा, कोण आहे मी बघून येते. तेव्हा मात्र आता सायली धावत जाते आणि परत मागे येऊन पूर्णाजीला घट्ट असे मिठी मारून तिचा गोड पापा घेते. पूर्णाजीला सुद्धा खूप छान वाटतं आणि सायलीला सुद्धा. आणि परत सायली धावतच बाहेर येते. त्यानंतर आता कल्पना, अस्मिता वगैरे हे सगळेजण बाहेर येतात. कल्पना आता प्रियावरच ओरडते की अगं काय झालं तन्वी, कशाला तू उगाच ओरडते बरं. तर आता ही प्रिया म्हणते की आई मी ओरडत नाही, कारण हे दोघं जे काम करतात ना ते बघून मला या दोघांच खूप कौतुक वाटलं. तर आणि ते शेअर करायला म्हणून मी तुम्हाला बाहेर बोलावलं. तेव्हा आता मैनावती म्हणते की कौतुक, अगं आता तर तू बोंबलत होती. आणि आता म्हणते कौतुक. आणि तेवढ्यात सायली सुद्धा तेथे येते. तेव्हा आता प्रिया म्हणते की मैना काकू, अहो खरंच मला इतका आनंद झाला म्हणून मी आवाज देत ओरडत होते. जेव्हा मी बाहेर आले तेव्हा मला असं वाटलं की सायलीच झाडांना पाणी घालते की काय, कारण आपल्या घरामध्ये झाडांवर प्रेम करणारी फक्त सायली आहे. आणि आता मात्र ही सायली नव्हती, तर ही मात्र सायलीची आई, म्हणजे जशी लाईक तशी आई. तेव्हा आता कल्पना खोशत मैनावतीला म्हणते की आमची सायली तर अगदी निसर्ग वेडी प्रेमी आहे, कारण ही जी फुलं वगैरे आहे ना ती सर्व सायलीने लावलेली आहे. तर तेव्हा आता सायली ही त्यांना सांगत असते की आश्रमात जेव्हा मी होते तेव्हा मात्र बागेची काळजी तर मीच घेत होते आणि इथे सुद्धा मीच घेते. तुम्हाला सुद्धा झाड आवडतात का. तेव्हा आता सदाशिव म्हणतो की हो, आम्हाला झाड तर खूप आवडतात. आणि हे बघ, माझ्या दुकानासमोर झाडच नव्हती म्हणून मी काही एका कोपऱ्यात अमरवेल लावला होता आणि आता जरा तो बाजूला ठेवलेला नाही. आणि आठवते ना तुला, अस मैनावतीला विचारतो. तर मैनावती म्हणते की हो, मी सुद्धा तुळस लावली होती मी, परंतु आता डोक्याला वगैरे हात लावते आणि ती काय झाली आता माहिती नाही. आणि ती तुळस आहे ना ती बिचारी सुकून गेली. तर आणि हो की नाही हो, ती गुलाबाची टपोरी फुल असतात ना ती मला खूप आवडतात, भारी आवडतात. आणि इथे कुठे दिसत नाही, बघितली का तुम्ही कुठे. आणि ती कुठे आहे ती फुलं. आणि समोर तिला आता गुलाबाची फूल दिसतात. आता लगेच धावत येते आणि म्हणते की ती कधी घेते असं मला झालं होतं, म्हणून अगदी घाईने येते आणि जोरान आता ते फूल तोडते. सायली धावत येते की आई करत. तर आता मैनावतीने थोडंसं चुकीचं वागणं दाखवलेलं असं हे बघून प्रिया लगेच आता चेहरा वाकडा करते. मैनावती फूल हातात घेते आणि म्हणते की छान वास आहे. त्याचा वास वगैरे घेते सायली. आता बघतच असते. आता मैनावती म्हणते की अगं, हा गुलाबाच फुलं आहे, ते केसात माळते मी, तू माळणार का नाही. तर मी तुझ्या सासूबाईंना देते म्हणून दुसरं फूल तोडायला जाते. तर सायली म्हणते की नको आई, अजिबात नको. मैनावती विचारते की काय झाले. सायली म्हणते की अगोदरच एक फूल तू ओरवडून काढलेलं आहे. तर आणि ते फूल ओरवडताने तू बाजूच्या जे काही कळ्या पान आहे तर ते सुद्धा अगदी ओरवडून टाकले, तर मग तुला ते दिसलं नाही का. तेव्हा मैनावती म्हणते की अगं सायली, हे फूल तर तोडण्यासाठीच असतात. तेव्हा आता सायली म्हणते की अशा पद्धतीने आई, आई,
पाना फुलांना सुद्धा जीव असतो, त्यांच्याशी इतकं क्रूर कसं वागू शकतं? तेव्हा सदाशिव म्हणतो की सायले, अगं नको इतकं बाऊ करू झाडा, फुलांचा काय इतका विचार करते? अग ती आज तोडली तर उद्या उगवतात, आणि तुला माहिती आहे का माझ्या घराच्या मागे एक खूप मोठं लाल फुलाचं झाड होतं, परंतु मैनावती मात्र अगदी सकाळी जायची आणि अगदी खेचून तोडून झाडांच्या ते फुलं घेऊन यायची, परंतु दुसऱ्या दिवशी जर बघितलं तर मात्र झाड अगदी फुलांनी बहरलेलं असायचं. तेव्हा आता मैनावती म्हणते की हे फुलं आहे तर ते माझ्या केसामध्ये माळायला अगदी पिन लागेल, म्हणून मी माझ्या रूममध्ये जाते आणि केसामध्ये हे फुल माळते. तेव्हा आता सदाशिव म्हणतो की थांब, अग मी येतो, नाहीतर तू पडशील, म्हणून मैना होती आणि सदाशिव अगदी वेड्यासारखं करत आतमध्ये निघून जातात. तेव्हा आता सायलीला आपलं ते झाड बघून खूप वाईट वाटतं. ती त्या झाडाच्या कुंडीजवळच बसते. तेव्हा आता अस्मिता तिच्या जवळ येते आणि म्हणते की जाऊन दे, हे बघ तू परत ते झाड आहे ना, छान कटिंग वगैरे कर आणि मसर पुन्हा ते बहरेल. त्यावर आता कल्पना म्हणते की सायली आणि अस्मिता चला बर आतमध्ये चला. तेव्हा आता सायली म्हणते की आई तुम्ही पुढे व्हा, मी आलेच. आणि सायली मात्र आता त्या फुलाकडे बघत अगदी तिला इतकं वाईट वाटतं आणि ती विचार करते की या दोघांच्या पोटी मी जन्म घेतला यावर माझा आता अजिबात विश्वास नाही. अगदी काडीत सुद्धा पूर्णाजीने मला सांगितलेलं आहे की आता आपण आपला आवाज ऐकायचा, मग मी सुद्धा आता तेच करणार. तेव्हा आता सायलीने पक्का निर्धार केलेला असतो की आता कुणाच ऐकायचं नाही, हे आपले आई बाबा नाहीत, हाच विचार करायचा. म्हणून मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अर्जुन आणि सायरी रूममध्ये असतात, त्यांचं काहीतरी आता डिस्कशन सुरू असतं. त्यावर आता अर्जुन म्हणतो की हे बघ, सोल्युशन अगदी सोप आहे. अगोदर ते चौरेला भेटायचं, तेव्हा त्याला काही प्रश्न विचारायची आणि जेव्हा घोरे सापडेल तर त्याला सुद्धा सेम तीच प्रश्न विचारायची, आणि जर ते दोघं खोट बोलत असतील तर त्या दोघांची उत्तर कधीच मॅच होणार नाहीत. तर तेव्हा मात्र आता सायली तिच्या लहानपणीचा फ्रॉक सदाशिवला दाखवते आणि म्हणते की हा प्रॉप बघा, कारण आमच्या लहानपणी फ्रॉक तर तुम्ही शिवायचे ना. तेव्हा आता सदाशिव म्हणतो की हो, मीच शिवलेला आहे. तेव्हा आता त्यानंतर सायली मैनावतीकडे येते आणि मैनावतीला विचारते की आई तू तर अवसे म्हणाले होते की जो फ्रॉक आहे तर तो बाबांनी शिवला नव्हता. तर बाबा म्हणतात की तो फ्रॉक मी शिवला होता. मग तुमच्या दोघांची वेगवेगळी असे उत्तरे का आहे, आणि तुम्ही सगळ्याच बाबतीत मला वेगवेगळी अगदी उत्तर सांगतात. बाबा तर असं म्हणा, मी जेव्हा हरवले तेव्हा माझा 7वा वाढदिवस साजरा झाला होता, आणि आई तू तर असं म्हणाले की मी 5 वर्षाची असताने हरवले म्हणून. तेव्हा मात्र सायलीच्या प्रश्नाने मात्र आता मैनावती आणि सदाशिव मात्र टेन्शनमध्ये येतात. आता बरोबर ते अडकतात. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.